अलीकडे उगवलेला दिवस मावळतो कसा हे समजायलाच तयार नाही। आज ना सोमवार, आमच्या इथला ना बाजार असतो म्हणून मंडई आणली होती। मंडईमधून छान असा हा गोल्डन मटर आणला होता। मटर बघूनच पटकन सोलण्याची इच्छा झाली म्हणून मटर सोलून घेतला। तोपर्यंत तिने सांजेची वेळ झाली होती म्हणून सगळी घरं स्वच्छ झाडून घेतली आणि झाडता झाडता लक्षात आलं की या कामाच्या व्यापातून दोघींना सोडायचं आणायचं या झाडाकडे माझं भलतंच दुर्लक्ष झालं होतं। कुंडीतलं पाणी सुद्धा पूर्ण सुकलं होतं आणि पानावरती तर खूपच धूळ बसली होती। मग ओलं कापड घेऊन ना हे झाड स्वच्छ पुसून घेतलं। म्हटलं आज ती किती आनंदी असेल, त्याला मोकळा श्वास घेता येईल। पानावरती धूळ बसल्यामुळे त्यालाही श्वास घेता येत नसेल। पोटभर पाणी घालून झाड स्वच्छ करून सगळं आवरलं। त्यानंतर दिवाबत्ती करून घेतली, स्वामींच्याही पाया पडून घेतलं। इकडे लड्डू शेठचा आमचा आराम चालू होता आणि काही शनिवार नाही रविवार नाही तरी पण माझी इडली खायची इच्छा झाली। गेले 8 दिवसापूर्वी सुद्धा मी इडलीचं भिजाय घातलं, परंतु अचानक गावाला जायचं ठरल्यामुळे ते इडली करायचं कॅन्सल होऊन गेलं। त्यामुळे आज म्हटलं चला बाजार जरी आणला असला तर इडली करायची आणि खायचीच, म्हणून इथं इडलीचं बॅटर बारीक करून घेत होते। इडलीचं बॅटर बारीक करून घेत असताना ना मिक्सरचं पहिलं आणि 2 नंबरचं बटन असतं ना त्याच्यावरतीच बारीक करायचं, म्हणजे इडली छान मऊ फ्लफी होते। आणि बघा ज्यावेळेस इडलीचं हे बॅटर बारीक करतो ना, दिवसभर आपण जे तांदूळ आणि डाळ भिजवत घातला पाणी ओतलेलं असतं ना तेच मिक्स करायचं। यानं ना आपलं इडलीचं बॅटर छान फर्मेंट होतं। संध्याकाळी आम्ही तिघी माया लिकीत जेवायला होतो, त्यामुळे टोमॅटोची चटणी आणि ज्वारीची भाकरी बनवली होती। कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब